आनंद जन्माते तपयेत नाम मार्ग सुगम योग याग क्रिया धर्म माया ज्ञान देवी तप तप कर्म हरिवीन धर्म हरिपाठी गेले निवांत गेले ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे छत्र हरिमुखे मना काल वेळ नाम उच्चारिता साक्ष राम कृष्ण नाम सर्वोच्चारण हरिनाम सार दिवाया नामाची ज्ञानदेव संग झाला हरिपद पूर्वजावर तुमचा मार्ग समाधि संजीवन हरि पाठ समाधि संजीवन हरि पाठ हरि मोगे मना हरि मोगे मना हरि मोगे मना हरि मोगे मना हरि जीवन हरि पाठ समाधि संजीवन आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा कापूल अनाथ करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा माझी सांगा कापूल संताचे पायी हा माझा विश्वास भावे वाच झालो जनता माझे हित करीती सकळ तुका म्हणे काही विचाराचा नाही चैतन्य महाराज पालखी सोहळ्यासाठी आपली बैलजोडी जी आहे ती दिलेली आहे. काय ना खऱ्या अर्थाने आज राजुरी गावामध्ये येऊन विसावलेला आहे. गेले 60-65 वर्षाची परंपरा दरवर्षी या ठिकाणी राजुरी गावामध्ये पालखी सोहळा सर्व वारकरी माता बंधू भगिनी या ठिकाणी येत असतात आणि राजुरी ग्रामस्थ सर्व वारकऱ्यांचं मनोभावे उत्साहाने आनंदाने स्वागत करत असतात. आता आपण त्यांचा सन्मान केला. ते सन्माननीय शिंदे आणि कोटे यांनी पिंपरी पेठारचे या ठिकाणी राजुरी पर्यंत बैलजोडी आणली आणि खऱ्या अर्थाने आजच्या आणि उदापूर ग्रामस्थांना बैलजोडीचा मान असतो. यावर्षी उदापूर गावचे ग्रामस्थ सन्माननीय रवींद्र शेठ शेटे यांना यावर्षी बैलजोडीचा मान मिळाला आणि खऱ्या अर्थाने जी बैलजोडी श्री क्षेत्र ओतूर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाणार आहे ती सन्माननीय हरिभक्तपरायण उद्योजक रवींद्र शेठ शेटे यांची यावर्षी त्यांना मान मिळालेला आहे. निश्चित रूपाने गेले 60-65 वर्ष हा पालखी सोहळा अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पंढरपूरला जात असतो. विठुरायाच्या दर्शनासाठी हे सर्व वारकरी माता बंधू भगिनी अगदी पावसात सुद्धा आनंदाने जात आहेत. धन्यवाद. या ठिकाणी आता जो पालखी सोहळा जात आहे परंतु मधला जो आहे तो अधिकाचा महिना एक वाढीव महिना झाला. थोड्याशा उशिरा पालख्या ज्या जात आहेत
सध्या या संदर्भात काय सांगा? काय नाही, निसर्गाची कृपा आतापर्यंत होती. आता समजा अतिवृष्टीमुळे थोडासा याच्यावर परिणाम होणारच ना. दिवसभर आता भिजत आहे माऊलीच्या दर्शनासाठी आता एवढे बी 24 तास भिजतच निघाले, त्याची काय काळजी नाही. याच्यामध्ये सध्या जो आहे तो वरुण राजा बरसतोय, सगळीकडे जे ते आनंदाचं वातावरण आहे, परंतु एकंदरीत जे आहे ते अगदी कोरडा किंवा पाऊस येतोय. आता सगळीकडे ओलच झालेला आहे. अशा परिस्थितीत वारकरीच्या संख्येमध्ये काही घट झाली काय? जास्त वाढले पावसामुळे. वारकरी आपल्या सोबत, काही महिला वारकरी आपल्या सोबत आहेत. मावशी, तुम्ही रेनकोट घातलाय आणि तुम्ही जे ते पालखीला निघाले, काय पालखीला चालले इथपर्यंत त्या इथपर्यंत आलेले आहेत, पण बाकीच्या महिला ज्या आहेत जाऊ खेळी मेळी पंढरी पाहू. काय सांगाल ताई, कसं वाटतंय तुम्हाला पालखी खूप सोहळा? आनंद वाटतोय, खूप आनंद. नाचत खेळत आम्ही पंढरीला चाललोय. या ठिकाणी काही मावशी आहेत. ताई, काय वाटतंय, कसं आहे पालखी सोहळ्याचा उत्साह? खूप आनंद आहे. बोला ना तुम्ही काय त्याच्यावर. बोला ना काय. बोला. पावसाच्या आगमन झाल्यामुळे खूप आनंद मिळाला. पावसामुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय. एकंदरीत या वारकऱ्यांचा पावसामुळं आनंद जो आहे तो दुगुणित झालेला दिसतोय. आता राजुरी गावामध्ये हनुमान मंदिर परिसरामध्ये हे सगळे वारकरी जे ते आलेले आहे. आज राजुरीमध्ये विसावा आहे. एकंदरीत आपल्याकडं काही वारकरी जे आहे ते जुना पटका जो आहे तो गळ्यात, त्याला पंजा म्हणतात, टोपी आणि कपळी, पांडुरंगाचा गंध. काय बाबा, कसा वाटतंय उत्साह या वर्षीचा? या वर्षीचा उत्सव अधिक महिना संपला आणि पावसाळा चालू झाला, परंतु ऊन नाही. पावसामध्ये वारकरी थकत नाही, उन्हामध्ये वारकरी थकतो. त्याच्यामुळे वारकऱ्यांना काही याचे दुःख वाटत नाही, उलटा आनंद होतोय. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. आमचं